तिला आपण 2500चा धनादेश देऊन गौरव करायचा आहे आणि हा मान जातोय रत्नागिरी जिल्ह्याची तस्नीम बोरोडकर बेटा यायचंय आणि आनंद परांजपे साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक स्वीकारायचंय 2500चा धनादेश। यानंतर माननीय श्री आनंद परांजपे साहेब आपणास मी पुन्हा विनंती करतो की कालच्या दिवसाचा उत्कृष्ट पकडीचा खेळाडू 2500चा धनादेश पुरुष विभागामध्ये आपल्या ठाणे जिल्ह्याचा परेश हरड हा मानकरी आहे। परेश आपण यायचं आपलं पारितोषिक स्वीकारायचं। आदरणीय आनंद परांजपे साहेब आपणास विनंती राहील आपण परेश हरड या उत्कृष्ट पकडीचं पारितोषिक आपण वितरित करायचं 2500चा धनादेश। अभिनंदन परांजपे साहेब। समाज कल्याण अधिकारी सन्माननीय प्रसाद वेगळांचे या क्रीडा नगरीमध्ये सन्माननीय प्रसादची प्रेरणा आपलं सर्व खेळाडूंच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं मुंबई शहर समाज कल्याण अधिकारी प्रसाद मुंबई शहर मुंबई उपनगर महिला संघ मुंबई शहर मुंबई उपनगर कृपया पंचकक्षाकडे यायचं आहे। धुळे जिल्हा फोन रख दे पहिला पुकार पुरुष विभाग पुणे जिल्हा ठाणे जिल्हा। पहिला गट पहिला पुकार मुंबई उपनगर संचालक क्रीडा नवनाथ पडताळे आपल्याला विनंती आहे सन्माननीय प्रसाद प्रेरणा यांचं स्वागत ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय एकनाथजी भोईर मॅनेजिंग कामगारांची या व्यासपीठावर त्यांचा सन्मान नगरसेविका मातीताई पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। कर्मवीर आनंद दिग्गज क्रीडा नगरीमध्ये मातीताई पाटील आपल्या हार्दिक स्वागत आहे। कारगिल तुझ्या वडिलांनी भरपूर काम केलेलं आणि काही वडील आमचे मित्र होते सर्व मुंबईकरांचे ते मित्र होते। अनेक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचं दोन्ही फॅमिलीची मुलींना डायरेक्ट सांगलीला आबा नगरसेविका सन्माननीय मालतीताई पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे। बोलते मार आगमन झालेलं आहे।
ठिकाणी उपस्थित सुनील जोशी आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर ज्येष्ठ नगरसेविका विमलताई भोईर या देखील आवर्जून या ठिकाणी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले. यांचं या व्यासपीठावर स्वागत करा. त्याचबरोबर आज या कबीर आनंद दिघे क्रीडा नगरीमध्ये सुरेश जोशी यांचे बँड मध्ये ना त्याचबरोबर ज्या प्रभागामध्ये या स्पर्धा रंगत आहेत आमचे कार्यकर्ते गिरीश रेड्डी यांचा वाढदिवस आहे. उपशाखा प्रमुख गिरीश रेड्डी यांचाच वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सन्माननीय नरेश मस्के साहेब यांना विनंती आहे आपण गिरीश रेड्डी यांचं त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करावं, त्यांना शुभेच्छा द्याव्या. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे तांत्रिक विभाग प्रमुख महेशजी खंडे आपल्या खेळाचा कसा कसा उमटवला ते राष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्रो कबड्डी स्टार विशाल माने आणि नितीन मदने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी थोडी मान्यवरांना विनंती करतो, विशाल माने आणि नितीन मदने आपण व्यासपीठावरती या आणि गोड्यारेसिको या राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंचा प्रो स्टारचा आपण सर्वांनी जोरदार टाळ्याबाजी आणि त्यांचे स्वागत करूया. वाल्मिकी समाजाचे नेते सन्माननीय बाप्पा कुरिया या ठिकाणी उपस्थित आहेत. धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीमध्ये बाप्पा कुरियाची आपलं मनपूर्वक स्वागत. दुसरा पुकार पुरुष गट पुणे जिल्हा, महिला गट मुंबई उपनगर रायगड जिल्हा. आपल्याला खेळण्यासाठी हा दुसरा पुकाराची नोंद घ्या. पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई उपनगर रायगड जिल्हा. आनंद घेण्यासाठी आयोजकांच्या निमंत्रणाचा मान राखून उपस्थित झाले त्याबद्दल मीनाक्षीचे आपलं मनपूर्वक स्वागत.
माननीय नरेश म्हस्के साहेबांनी ज्यांचा स्वतः परिचय करून घेतला आणि दिला ते श्री नितीन मदने शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी आहे. त्यांनी भारतीय कबड्डी संघामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं भारत पेट्रोलियमचे ते खेळाडू आहेत. एक उत्कृष्ट चढाईपटू म्हणून त्यांना संपूर्ण देश ओळखतो श्री नितीन मदने. मी सुवर्ण 12% जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांना विनंती करतो की आपण नितीन मदने आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी यांचा सन्मान संघटन समितीच्या वतीने करावा. अतिशय विनम्र खेळाडू नितीन मदने. काशीलिंग अडके प्रो कबड्डी मध्ये हनुमान उडी ज्याची फेमस होते काशीलिंग अडके. काशीलिंग आपण यायचंय. काशीलिंग तुला सगळेच ओळखतात आणि आज तुला या मैदानामध्ये बघून खरोखर फार वर्षानंतर तुला मैदानामध्ये बघून फार बरं वाटलं आणि आमची इच्छा आहे माझी श्रुत हो काशीलिंग अडके. काशीलिंग अडकेची हनुमान उडी आजही प्रो कबड्डीच्या फुटेजमध्ये दिसत असतो. मी सुवर्ण 12% मॅडम आपल्याच विनंती करतो की काशीलिंग अडके सर्वप्रथम तुझा सत्कार होतो बाबा. काशीलिंग आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. भक्ती आंबरे यांचं मनापूर्वक स्वागत. सन्माननीय नरेश म्हस्के साहेब तसंच उपसंचालक क्रीडा नवनाथ वडतारे आपल्याला विनंती आहे आपण भक्ती आंबरे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. ठाणे विरुद्ध पुणे हा पुरुषांचा क्वार्टर फायनलचा सामना. त्यासाठी माजी महापौर आणि शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षीताई शिंदे त्याचबरोबर मुंबई शहर महिला संघाने ठाणे महिला संघावरती विजय संपादन करून सेमीफायनलमध्ये जाण्याचा मान पटकावलेला आहे. मुंबईच्या महिला संघाचे अभिनंदन. दिनेश पाटील प्रशिक्षक तुमचे अभिनंदन. विचारे तुमचे सुद्धा अभिनंदन. या स्पर्धेमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून उपस्थित आहे आणि ज्यांना गरज आहे अशा खेळाडूंना या सेवा देत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ही सेवा विनामूल्य देत आहेत. एकदा सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे डॉक्टर अमृता कोळी यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. चेक केला तो उद्या कोणी दिले कशाला पुण्यामध्ये सुरू असलेला संघटचा सामना होईल. पुणे विरुद्ध ठाणे पुणे विभाग, मुंबई उपनगर विरुद्ध रायगड महिला विभाग. श्री रवींद्र देसाई मुंबई उपनगर विरुद्ध रायगड महिलांचा आजचा शेवटचा सामना राहील. ठाणे विरुद्ध पुणे पुरुषांचा शेवटचा सामना राहील. उद्या संध्याकाळी सामने आपण 5 वाजता सुरू करणार आहोत. याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचा उद्या समारोपाचा दिवस राहील. पुरुष आणि महिला विभागाची सेमीफायनल
महिला विभागाचा अंतिम फेरीचा सामना, पुरुष विभागाचा अंतिम फेरीचा सामना आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचा शानदार पारितोषिक वितरण होईल. सोबत छत्रपती शिवाजी महाराज चषक तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी सुद्धा 2-2 लाखाचा धनादेश आणि सोबत छत्रपती शिवाजी महाराज चषक. वैयक्तिक पारितोषिक बेस्ट मॅन ऑफ द सिरीज, विमेन ऑफ द सिरीज, बेस्ट कॅचर, बेस्ट रेडर, मेन अँड विमेन कॅटेगरीज. तुला गुगल पेला हाच नंबर आहे ना. समोसा पाव भाजी तीन अरे गप बोलता रे गुगल पे करू. मुंबई महानगरपालिकेचे संघ व्यवस्थापक वाशिम, संघ व्यवस्थापक वाशिम, व्यवस्थापक किंवा वाशिम जिल्ह्याचे जर कोणी सामनाधिकारी असतील तर कृपया तरी पंचकक्षाशी संपर्क साधा. लेफ्ट साईडला बाहेर गेल्यावर नाही नाही तिथे जायचं आहे. आपण वाटली 50-60 सामना समाप्त झाल्यानंतर पुरुषांचा सामना होईल. ठाणे विरुद्ध पुणे. महिलांचा सामना मुंबई छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय महिला गट कबड्डी स्पर्धा 2024च्या या धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरी प्रकाश कोलवानी जी दुसऱ्याला पाठवलं नाही तुला आलं ना. याबरोबर विभाग प्रमुख सन्माननीय प्रशांत पाटील यांचं देखील कबड्डी स्पर्धांच्या निमित्तानं उपस्थित स्वागत. हां काय पण असेल घेऊन मिनटं दिली का.